गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण कवर केलं होतं डिफेक्ट्स इन अ कास्टिंग. सो आपला आजचा टॉपिक आहे कास्टिंगच्या स्पेशल कास्टिंग प्रोसेसेस. आपण आत्ता सुरुवातीला जेव्हा कास्टिंग स्टार्ट केलं होतं तेव्हा आपण सँड कास्टिंग एकच प्रोसेस डिटेलमध्ये बघितली होती, बट वेगवेगळ्या कास्टिंगच्या प्रोसेस असतात ज्या स्पेशल पर्पजसाठी यूज केल्या जात असतात. तर इथे पहिली प्रोसेस आहे प्लास्टर मोल्ड कास्टिंग. ठीक आहे, राईट साईडला तुम्हाला डायग्राम दिसते, त्याच्यामध्ये बघा कॅव्हिटी आहे. त्या कॅव्हिटीमध्ये मोल्टन मेटल हा पुअर केला जातो आहे थ्रू पुअर बेसिन. देन विथ द हेल्प ऑफ स्क्रू तुमचं बघा प्रत्येक एलिमेंट दिलेला आहे. मोल्टन मेटल, देन पोअरिंग बेसिंग, स्क्रू, देन रायझर आहेत. ठीक आहे, देन कॅव्हिटी आहे, म्हणजे इथून मोल्टन मेटल पुअर केला जातो पुअर बेसिंगमधनं. तो स्क्रूच्या साह्याने व्हेलॉसिटी इन्क्रीज होऊन कॅव्हिटीमध्ये येतो, कॅव्हिटी फिल होते आणि एक्स्ट्रा जे मटेरियल येते रायझर थ्रू आपण रिमूव्ह करत असतो. ठीक आहे, आणि हा आउटर फ्लास्क आहे ज्याच्यामध्ये ते सगळं या पर्टिक्युलर मोल्डमध्ये आपण पुअर करतो आहे. आता प्लास्टर मोल्ड कास्टिंग काय असतं, याचा जो मोल्ड आहे तो मोल्ड आपण प्लास्टरपासून बनवतो. ठीक आहे, दॅट इज प्लास्टर ऑफ पॅरिस, जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, POP. आपण मटेरियल्स बघितले ते मोल्ड मेकिंगचे, प्लास्टिक, देन plaster of Paris, wood, metal. So here with the help of plaster of Paris we make a mold. That's why this process is known as plaster mold casting. Okay, mix with water and additives and pour over a pattern. ठीक आहे, जर आपण प्लास्टर ऑफ पॅरिस ज्याचा आपण मोल्ड जेव्हा बनवत असतो तेव्हा त्याला पाणी त्याच्यात मिसळतो आणि मग त्याला हवा तसा शेप देत असतो. मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं की गणपतीच्या मूर्त्या ज्या असतात ते जनरली प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवतात, POP. कारण वॉटर टाकल्यानंतर तो मटेरियल हार्ड होतो आणि जसा रिक्वायर्ड असेल तसा शेप आपण त्याला देऊ शकतो. ठीक आहे. आफ्टर प्लास्टर सेट द पॅटर्न इज रिमूव्ह अँड द मोल्ड इज ड्राईड ॲट 120°C. ही जी प्रोसेस आहे ना, ही प्लास्टरची मोल्ड तयार करायची प्रोसेस आहे. ठीक आहे, एकदा प्लास्टर सेट झाला की त्या पॅटर्नला आपण काढून घेतो आणि त्याला 120°C कडक केला जातो किंवा भाजला जातो. त्या मोल्डला हार्ड बनवलं जातं. हॅव लो परमॅबिलिटी, गॅस कॅन नॉट एस्केप. या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मोल्डची जी स्पेसिफिक प्रॉपर्टी ती ही आहे की लो परमॅबिलिटी, त्याच्यातनं हीट जी आहे ती बाहेर किंवा गॅस जो आहे तो बाहेर परमिट नाही करत, किंवा प्रोसेसमध्ये कुठलाही एअर किंवा हे जे ट्रॅप्स होऊन ब्लो नावाचा जो डिफेक्ट क्रिएट झाला होता ना, आपण बघितले होते डिफेक्ट्समध्ये, तो इथे क्रिएट नाही होत. ठीक आहे, दॅट्स वाय इट इज वन ऑफ द ॲडव्हान्टेज ऑफ दिस प्लास्टर मोल्ड कास्टिंग. Patterns are made up of aluminum alloys, thermosetting plastic, brass or zinc alloys. तर प्लास्टर मोल्ड कास्टिंगमध्ये जे आपण पॅटर्न्स असतात ते पॅटर्न्स तुमचे ॲल्युमिनियम अलॉईजपासून किंवा थर्मोसेटिंग प्लास्टिक्सपासून किंवा ब्रास किंवा झिंक अलॉईपासून बनवलेले असतात. ठीक आहे. हॅव अ फाईन डिटेल्स अँड गुड सरफेस फिनिश. याची जी सरफेस फिनिश असते ते खूप चांगली असते. ठीक आहे. अँड फॉर्म ऑफ प्रिसिजन कास्टिंग. प्रिसिजन म्हणजे काय, तर जे आपल्याला रिक्वायर्ड साईज आणि शेप असेल त्याच्या किती जवळपास आपण एखादी वस्तू, किती प्रिसाईज आपण ती वस्तू मॅन्युफॅक्चर करतो तिला प्रिसिजन म्हटलं जात असतं. म्हणजे 100 mm शार्प बनवायचा आहे तर तुम्ही 99.99 mm जर बनवला, सो इट इज व्हेरी प्रिसाईज. ठीक आहे, तर इथं प्रिसिजन याच्यात प्रोड्यूस होत असतं. तर इथे प्रिसिजन प्रोड्यूस होतं, बाकीचे डिफेक्ट होत नाही. याचं रिझन एकच आहे की सँड मोल्ड कास्टिंगमध्ये जास्त करून डिफेक्ट्स होतात, कारण सँड डिस्प्लेस होऊन जाते. इथे तसं होत नाही, म्हणून ही एक वेल नोन स्पेशल कास्टिंग प्रोसेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमची शेल मोल्ड कास्टिंग. आता शेल मोल्ड कास्टिंग काय असते ते हे बघा, इथे तुम्हाला ABCD असे 4 डायग्राम दिसत आहे. पहिल्या डायग्राममध्ये काय आहे, दिस आर द कॉमन मेथड्स ऑफ मेकिंग शेल मोल्ड्स. 4 वेगवेगळ्या मेथड आहे शेल मोल्ड बनवायच्या. तर पहिली आहे पॅटर्न रोटेटेड अँड क्लॅम्प. पॅटर्नला रोटेट केलं आहे आणि क्लॅम्प केलेलं आहे. कोटेड सँड आतमध्ये डम बॉक्स आहे आणि पॅटर्नवरून प्रेस केलेलं आहे. सेकंड केसमध्ये काय, पॅटर्न अँड डम बॉक्स रोटेट, दोघे रोटेट होत आहे. याच्यात फक्त काय पॅटर्न रोटेट होतो आहे, याच्यात पॅटर्न ॲज वेल ॲज डम बॉक्स रोटेट होतो आहे. सी फिगरमध्ये काय आहे, पॅटर्न डम बॉक्स इन द पोझिशन फॉर द इन्व्हेस्टमेंट. त्याला आपण इन्व्हेस्टमेंट पोझिशनमध्ये आणलं आहे
अँड फोर्थ, पॅटर्न अँड शेल रिमूव्ह फ्रॉम द डम बॉक्स. आपण पॅटर्न आणि शेल सगळ्यांना बाहेर काढून घेतो आहे. तर ह्या 4 प्रोसेस थ्रू ते पर्टिक्युलर शेल मोल्ड कास्टिंग होत असते. इट डेव्हलप्स इन 1940s खूप जुनी मेथड आहे. प्रोड्यूस क्लोज डायमेन्शन टॉलरन्सेस. जे पण ऑब्जेक्ट मॅन्युफॅक्चर होतात त्याच्यात कमी टॉलरन्सेस द्यायची आपल्याला गरज असते. गुड सरफेस फिनिश आपण ऑप्टेन करू शकतो. अँड दिस इज द लो कॉस्ट प्रोसेस, जे इकॉनॉमिकल आहे तुमच्यासाठी. ओके. देन नेक्स्ट इज युअर इन्व्हेस्टमेंट कास्टिंग. इन्व्हेस्टमेंट कास्टिंग जास्त करून इंडस्ट्रीत यूज केलं जात असतं. तर आपण इन्व्हेस्टमेंट कास्टिंग बघू. प्रोसेस काय आहे हे बघा. सगळ्यात पहिले काय आता पॅटर्न प्रोडक्शन होत असतं. हे जे दिसतं आहे ना पहिल्या डायग्राममध्ये रेड कलरचा, हा पॅटर्न प्रोड्यूस होतो आहे. त्याला एका फर्नेसमध्ये टाकला गेला आणि पॅटर्न प्रोड्यूस केला. देन पॅटर्न असेंब्ली. असे छोटे जे पण आपण हार्ड केलेले पॅटर्न आहेत ते एकत्र करून त्याची असेंब्ली बनवली. नंतर इन्व्हेस्टमेंट केलं. देन डिवॅक्सिंग केलं त्याचं. देन कास्टिंग केलं. देन नॉकआउट अँड कट ऑफ. अँड फायनली तुम्हाला फिनिश अँड प्रोडक्ट मिळाला किंवा एंड प्रोडक्ट मिळाला जो तुम्हाला रिक्वायर्ड होता. आपण प्रोसेस बघू. देर इज अ व्हेरी हाय डायमेन्शनल ॲक्युरेसी अँड सरफेस फिनिश. सो इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये जो ऑब्जेक्ट मॅन्युफॅक्चर होत असतो त्याची जी सरफेस फिनिश असते किंवा डायमेन्शनल ॲक्युरेसी असते ती सगळ्यात हाय असते. प्रोसेस इज सुटेबल फॉर बोथ फेरस अँड नॉन फेरस प्रोसिजन पीसेस. म्हणजे फेरस म्हणजे काय, तुमचं आयर्न कंटेंट असेल किंवा नसेल तरीसुद्धा ही प्रोसेस गुड आहे किंवा बेटर आहे प्रिसिजन पीसेससाठी. इट अलाउज द फ्लेक्सिबिलिटी ऑफ डिझाईन. जशी पण डिझाईन आपल्याला रिक्वायर्ड असेल तसा मोल्ड आपण तयार करू शकतो आणि त्याला इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये यूज करू शकतो. अँड लास्ट वन इज युअर कोर्स आर टिपिकली इलिमिनेटेड. याच्यात कुठल्याही प्रकारचे कोर्स वापरलेले नसतात. कोर्स जे असतात त्या वापरत नाही. आपण काय करतो, पॅटर्न बनवला आहे, सर्व त्या वेगवेगळ्या पॅटर्नची असेंब्ली केली, इन्व्हेस्टमेंट केलं, डिवॅक्सिंग केलं, कास्टिंग केलं आणि नॉकआउट करून प्रोडक्ट बाहेर काढला. आता हे व्हॅक्सिंग आणि डिवॅक्सिंग किंवा इन्व्हेस्टमेंट काय हे समजून घ्या. ह्याच्यात काय आहे की आपण we just manufacture a particular here a particular mold with the help of or pattern with the help of wax. म्हणजे काय, मेणाचा यूज करून आपण पर्टिक्युलर मोल्ड किंवा हे बनवत असतो इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये. आणि देन डिवॅक्सिंग करतो म्हणजे आपण काय करतो, त्याला गरम करतो आणि ते मेन जे वितळून जातं त्याच्यानंतर कास्टिंग करत असतो. ठीक आहे. सो विथ द हेल्प ऑफ वॅक्स इज ऑल्सो वन ऑफ द मटेरियल टू मेक अ पॅटर्न. सो इथे आपण वॅक्सचा यूज करून ते बनवलेलं असतं इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये. देन नेक्स्ट आहे तुमचं लॉस्ट फोम कास्टिंग. ठीक आहे. लॉस्ट फोम कास्टिंग काय असते हे बघा. इथे तुम्हाला सगळ्यात पहिले फोम पासून पॅटर्न बनवायचा आहे. क्रिएट अ पॅटर्न विथ द हेल्प ऑफ फोम. देन असेंबल फोम ट्री. देन रिफ्रॅक्टरी कोट फोम ट्री. देन प्लेस फोम इन टू द फ्लास्क. Then fill the flask with sand and vibrate the flask. Then pour metal into the flask. Dump the sand from the flask and remove the cast tree from the flask and remove getting and clean the part. म्हणजे काय, इथे आपण काय करतो, फोम जे साबण असतो ना तुमचा, साबणावर पहिले ते पॅटर्न बनवतो. तसे पॅटर्न बनल्यानंतर त्या पर्टिक्युलर फोमला आपण एक ट्री बनवतो, एका ट्रीमध्ये कन्वर्ट करतो. नंतर त्याला आपण एका फ्लास्कमध्ये पुट करतो, त्याच्यात सँड भरतो. देन मोल्टन मेटल पोअर करतो आणि मग नंतर जी सँड होती ती बाहेर काढून घेतो प्रोसेस झाल्यावर. आणि जो पण रिक्वायर्ड प्रोडक्ट असेल त्या मोल्टन मेटलचा तो ह्या फोमचा आकार घेऊन घेतो आणि पर्टिक्युलर जो पण तुम्हाला रिक्वायर्ड शेपचा ऑब्जेक्ट होता तो मॅन्युफॅक्चर होतो. सो हियर दिस मेथड कॅन बी यूज फॉर प्रिसिजन कास्टिंग ऑफ फेरस अँड नॉन फेरस मेटल ऑफ एनी साईज. कोर मेकिंग याच्यात एलिमिनेट केलेली कुठल्याही प्रकारची कोर याच्यात नाही. तर लॉस्ट फॉर्ममध्ये कोर नसते आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये सुद्धा कोर्स नसतात. ठीक आहे. सो हियर बाइंडर्स और अदर ॲडिटिव्स आर रिलेटेड मिक्सिंग प्रोसेसेस आर एलिमिनेटेड. तसंच याच्यात आपल्याला वॉटर किंवा जसं आपण POPमध्ये वॉटर ॲज अ बाइंडर यूज केलं होतं
तसं वापरायची गरज पडत नाही. ठीक आहे, तर ते पण एलिमिनेट केलं आहे. देन मल्टिपल कास्टिंग कॅन बी कॉम्बाईन इन वन मोल्ड टू इन्क्रीज द पोरिंग एफिशियन्सी. वेगवेगळ्या मल्टिपल कास्टिंगला आपण कंबाईन करतो एका मोल्डमध्ये आणि त्याची पोरिंग एफिशियन्सी वाढवतो. कारण आपण बघा ह्या स्टेपमध्ये काय केलं होतं, एक ट्री बनवली होती ना फोमची. सो विथ द हेल्प ऑफ दिस ट्री मल्टिपल कास्टिंग कॅन बी कंबाईन ॲज अ मोल्ड. म्हणजे तुम्हाला एकाच वेळेस वेगवेगळ्या शेपचे जे पण मोल्ड आहेत त्यांना कंबाईन करून एक ऑब्जेक्ट बनवता येतो कास्टिंगने. सो दिस इज अ लॉस्ट फोम कास्टिंग. देन नेक्स्ट आहे तुमची डाय कास्टिंग. ही सगळ्यात जास्त विचारली जाणारी प्रोसेस आहे. पहिले आपण डायग्राम समजून घेऊ. बघा काय आहे, इथे डाय यूज केलेले आहेत. देन गुसनेक आहे, मोल्टन मेटल इथून पुअर होतो आहे. त्याच्यानंतर इथं पिस्टन आहे, गॅस ऑइल ॲक्युम्युलेटर आहे, प्लॅटन आहेत, देन टॉगल क्लॅम्प आहेत. ठीक आहे, तशी पूर्ण अरेंजमेंट आहे. याला डिटेलमध्ये समजून घेण्यापेक्षा आपल्याला फक्त टाईप्स बघायचे आहेत, म्हणून हा पार्ट कवर करतो मी तुमचा, की टाईप्स कुठल्या गोष्टी असतात कास्टिंगचे. सो डाईज कॅन सस्टेन व्हेरी हाय प्रोडक्शन रेट्स. डाय कास्टिंगचा यूज आपण हेवी प्रोडक्शनमध्ये करत असतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट असेल की हेवी प्रोडक्शनवर कास्टिंग प्रोड्यूस करायचं किंवा कास्टिंगने प्रोडक्ट बनवायचे आहेत, तर त्यावेळेस आपण जी मेथड चूज करतो दॅट इज अ डाय कास्टिंग. त्याच्यात आपण डाय तयार करून घेतलेला असतो, त्याच्यात पुन्हा 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 मोल्टन मेटल पुअर करून आपण पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मॅन्युफॅक्चर करत असतो. हाय डिझाईन फ्लेक्सिबिलिटी अँड कॉम्प्लेक्सिटी अलाउज products to be manufactured from a single casting instead of from an assembly of cast component. डाय कास्टिंगमध्ये आपण पाहिजे तेवढ्या प्रकारच्या कॉम्प्लेक्सिटी म्हणजे वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स शेपला अटॅच करून एक कॉमन डाय बनवतो आणि एकाच वेळेस आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट्स एकत्र मॅन्युफॅक्चर करू शकतो. हा डाय कास्टिंगचा ॲडव्हान्टेज आहे. गुड ॲक्युरेसी मिळते, कन्सिस्टन्सी मिळते, सर्व्हिस फिनिश गुड मिळतो आणि हाय मेटल इल्ड्स पॉसिबल असतात. देन क्लिनिंग, मशीनिंग, फिनिशिंग अँड फॅब्रिकेशन कॉस्ट्स आर लो. कारण याच्यात काय एक पर्टिक्युलर जो डाय, तो प्रॉपर डाय तुम्हाला हवा तो शेप आहे साईज देत असतो. त्याच्यामुळे क्लिनिंगला, मशीनिंगला आणि फिनिशिंगला आपल्याला कमी खर्च लागतो. तर डाय कास्टिंगचा हा एक ॲडव्हान्टेज आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज युअर आय थिंक सेंट्रिफ्युगल कास्टिंग. हे तुमचं थोडं दोन टाईप्स आहेत त्याच्यात, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल आहे. सेंट्रिफ्युगल कास्टिंग काय, सेंट्रिफ्युगल म्हणजे काय पहिले ते समजून घ्या. सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, दोन कॉन्सेप्ट असतात. एक सेंट्रिफ्युगल फोर्स असतो आणि एक सेंट्रिपिटल फोर्स असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, mr². एखाद्या सर्कलच्या सेंटरपासून त्याच्या रेडियसकडे किंवा पेरिफेरीकडे ॲक्ट करणाऱ्या फोर्सला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. आणि त्याच सर्कलच्या पेरिफेरीपासून त्याच्या सेंटरकडे ॲक्ट करणाऱ्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणत असतो. तर सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, तर त्याच्या इनर्शियामुळे किंवा मासमुळे त्याला जे फोर्स प्राप्त होतो त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. आणि इथे काय आहे, कास्टिंगचा टाईप आहे सेंट्रिफ्युगल. त्याच्यात बघा आता, इनर्शियल फोर्स ड्यू टू स्पिनिंग डिस्ट्रीब्यूट द मोल्टन मेटल इन टू द मोल्ड कॅव्हिटी. म्हणजे जो इंटरनल किंवा इनर्शियल फोर्स असतो, त्या पर्टिक्युलर मासचा जो फोर्स असतो तो स्पिन करतो आणि डिस्ट्रीब्यूट करतो त्या मोल्टन मेटलला मोल्ड कॅव्हिटीमध्ये. ठीक आहे. देन ड्राय सँड, ग्राफाईट ऑर मेटल मोल्ड कॅन बी रोटेटेड हॉरिझॉन्टली ऑर व्हर्टिकली. म्हणून त्याचे दोन टाईप्स आहेत. जो ड्राय सँड आहे किंवा ग्राफाईट ज्याच्यापासून आपण मोल्ड बनवलेला आहे, तो मोल्डला आपण हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली दोघी कुठल्याही प्रकारच्या याच्याने रोटेट करू शकतो. त्याच्यामुळे दोन टाईप्स आहे सेंट्रिफ्युगल कास्टिंगचे. फर्स्ट इज हॉरिझॉन्टल अँड सेकंड वन इज अ व्हर्टिकल. एक्सटेरियर प्रोफाईल ऑफ फायनल प्रोडक्ट इज नॉर्मली राऊंड. म्हणजे जे पण ऑब्जेक्ट्स आपल्याला मिळतात ते जनरली राऊंड शेपचे असतात, लाईक गन बॅरल्स, पाईप्स अँड ट्यूब्स. तर जनरली तुमचे जे गन बॅरल्स असतात कास्टिंगने जर बनवलं, गन बॅरल्स म्हणजे काय, बंदुकीची नळी. देन पूर्वीच्या असायच्या ना रायफल्स. देन पाईप्स जे आपण घरात वापरतो, लोखंडी पाईप किंवा ट्यूब्स, लोखंडी ट्यूब्स असतात. हे सगळे आपण कशाने बनवतो, तर सेंट्रिफ्युगल कास्टिंगने बनवतो. कारण याच्यात आउटर सरफेस तुम्हाला सिलेंड्रिकल मिळत असतो. ओके.
इंटेरियर ऑफ द कास्टिंग इज राऊंड ऑर सिलेंड्रिकल. तो इंटेरियर आणि एक्सटेरियर दोघे तुमचे काय असतात बघा. याच्यात काय म्हटलं आहे, एक्सटेरियर राऊंड असतो आणि इंटेरियर जो असतो तो राऊंड ऑर सिलेंड्रिकल असतो. त्याच्या रिलेटेड तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. द इंटेरियर ऑफ द कास्टिंग इज राऊंड ऑर सिलेंड्रिकल इन सेंट्रिफ्युगल कास्टिंग. देन इफ द मोल्ड इज रोटेट व्हर्टिकली द इनर सरफेस विल बी पॅराबोलिक. जर आपल्याला आतला सरफेस पॅराबोलिक हवा असेल, पॅराबोलिक म्हणजे काय, एखाद्या डिशचा आकार असतो ना, तुम्ही लावतात ना जी डिश TV किंवा याच्या ज्या छत्र्या येतात त्यांचा जो आतला भाग असतो त्याला आपण पॅराबोलिक शेप म्हणत असतो. ठीक आहे. पूर्वीच्या काही तुम्ही मोठ्या मोठ्या केबल्स बघितल्या असतील, केबल्सच्या छत्र्या बघितल्या असतील, गोल असतात खूप अशा, तर त्यांचा जो शेप असतो तो पॅराबोलिक शेप असतो. ठीक आहे. तर पॅराबोलिक शेप आपण जेव्हा व्हर्टिकली रोटेट करतो मोडला तेव्हा मॅन्युफॅक्चर होत असतो. ठीक आहे. देन फायनल प्रोडक्ट हॅज अ स्ट्रॉंग डेन्स एक्सटेरियर विथ ऑल ऑफ द लाईट इम्प्युरिटीज ऑन देअर इनर सरफेस. जो फायनल प्रोडक्ट आहे तो स्ट्रॉंग असतो, त्याचा एक्सटेरियर डेन्स असतो विथ ऑल द लाईटर इम्प्युरिटीज ऑन द इनर सरफेस. म्हणजे एक्सटेरियरवर कुठल्याही प्रकारच्या इम्प्युरिटीज क्रिएट नाही होत. लाईट इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या सगळ्या इनर साईडला क्रिएट होत असतात. प्रोसेस दिलेली आहे. मोल्टन मेटल इंट्रोड्यूस इंटू द रोटेटिंग सँड, देन मेटल ऑर ग्राफाईट मोल्ड हेल्ड अगेन्स्ट द मोल्ड. म्हणजे काय, आपण मोल्टन मेटल पोअर केलं रोटेटिंग सँडमध्ये, मेटल किंवा ग्राफाईटचा मोल्ड बनवलेला आहे. ओके. देन मोल्ड वॉल बाय सेंट्रिफ्युगल फोर्स अंटिल द सॉलिडिफाईड. जे मोल्टन मेटल आहे ते सेंट्रिफ्युगल फोर्सने तिथं सॉलिडिफाय होतं आहे किंवा रोटेट होतं आहे. ठीक आहे. देन त्याला सॉलिडिफाय केलं जाईल आणि तो मोल्डमधून त्याला बाहेर काढून आपण युटिलाइज करू. ॲडव्हान्टेज काय प्रोसेसचा, कॅन प्रोड्यूस अ वाईड रेंज ऑफ सिलेंड्रिकल पार्ट्स, इन्क्लूड वन ऑफ द लार्ज साईज, गुड डायमेन्शनल ॲक्युरसी, साऊंडनेस अँड क्लिनलीनेस. तर ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले, आपल्याला लार्ज सिलेंड्रिकल शेपचे पार्ट्स बनवू शकतो. देन गुड डायमेन्शनल ॲक्युरसी मिळते, साऊंडनेस आणि क्लिनलीनेस आपल्याला त्याच्यात मिळत असतो. बट लिमिटेशन काय आहे, शेप इज लिमिटेड, स्पिनिंग इक्विपमेंट कॅन बी एक्सपेन्सिव्ह. जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल स्पिनिंग इक्विपमेंट्स असतात ना ते थोडे महाग असतात. बट आणि शेप आपण एलिमिनेट करतो याच्यातनं. कॉमन मेटल्स, कुठले कुठले कॉमन मेटल्स ज्याचा आपण पर्टिक्युलर तुमच्या सेंट्रिफ्युगल कास्टिंगमध्ये यूज करत असतो. सो आयर्न, स्टील, स्टेनलेस स्टील, alloy of aluminum, copper and nickel. These are the materials which are used for the centrifugal casting. हे बघा, ही हॉरिझॉन्टल आहे तुमची, याचे टॉप रोलर्स आहेत, सँड लायनिंग आहेत, कास्टिंग आहे ते प्रूव्ह केलं आहे, फ्लास्क आहे, ओरिफिस म्हणजे काय, ओपनिंग्स असतात, पोरिंग बेसिंग, इथे बघा पोरिंग बेसिंगचा शेप चेंज झाला आहे, हे बॉटम रोलर्स आहेत. ठीक आहे. आणि व्हर्टिकलमध्ये काय आहे, पॅराबोलाइड ए, पॅराबोलाइड बी असे दोन ओपनिंग्स दिले आहेत आणि खाली स्पिनिंग टेबल आहे. आपण रोटेट करतो ना, तर इथे व्हर्टिकली रोटेट करतो, इथे हॉरिझॉन्टली रोटेट करतो, म्हणून इथे बघा चाकं लावलेले आहेत खाली. आणि याला पण इथे बॉटमला रोलर्स दिलेले आहेत हॉरिझॉन्टलला, आणि इथं व्हर्टिकलला बघा इथे खाली स्पिनिंग टेबल आहे जो स्पिन करतो आहे किंवा घुमवतो आहे त्याला. सो दिस इज द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सेंट्रिफ्युगल कास्टिंग. सो हियर युअर कास्टिंग टॉपिक इज ओव्हर. सो याच्या रिलेटेड जे पण MCQ असतील किंवा असाइनमेंट असेल मी ते तुम्हाला टाकून देतो. मंडेला मी तुम्हाला म्हटलं आहे तुमची टेस्ट होईल. सो मंडेला 22 तारखेला आपली 10 वाजता तुमची ह्या तिसऱ्या युनिटवर MCQ बेस्ड टेस्ट होईल. आणि संडेला मी तुम्हाला म्हणजे उद्या तुम्हाला मी याच्या रिलेटेड जेवढे पण असाइनमेंटचे क्वेश्चन्स आहेत ते सगळे टाकतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की एव्हरी संडे आपण नेक्स्ट युनिट स्टार्ट करू. सो उद्या आपण आपलं लास्ट युनिट जे आहे ते स्टार्ट करू आणि तुमचं असाइनमेंट पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. नेक्स्ट संडेपर्यंत तुमचं लास्ट युनिट पण आपण कवर करून टाकू, म्हणजे मग तुम्ही पण फ्री होऊन जाल आणि तुमचे जेवढे पण असाइनमेंट्स आहेत ते सगळे कंप्लीट करून घ्याल या ह्या मंथ एंडपर्यंत. ठीक आहे. सो मागचे पण काही असाइनमेंट इनकम्प्लीट असतील तर मी तुम्हाला टाईम देतो, तुम्ही तुमचा टाईम घ्या, पण 31 मार्चपर्यंत जवळपास सगळं आपलं क्लिअर होऊन जायला हवं.
काहीच कुठलाच सिलेबसमध्ये किंवा कशातच काहीच राहायला नको. कारण मे बी एप्रिलमध्ये समजा तुमची एक्झाम जर कंडक्ट झाली तर आपल्याला त्यावेळेस काही कुठल्या प्रकारचा इश्यू नको. तर तुमचे असाइनमेंट तुम्ही 31 मार्चपर्यंत कंप्लीट करावे असं माझं म्हणणं आहे. आणि उद्या मी तुम्हाला तुमचे ह्या चॅप्टरवरचे असाइनमेंटचे क्वेश्चन देऊन टाकेल. 5च क्वेश्चन देईल, जास्त क्वेश्चन देणार नाही. 5च क्वेश्चन करा, पण व्यवस्थित करा. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट. आणि काही डिफिकल्टी असेल तर मला विचारा.